जे चांगलं आहे त्या माध्यमातून आपण भगवंताची समाधी त्यावर वर आहे ज्ञान त्यामध्ये आपण भगवंताचं ज्ञान त्याच्यावर असतात आणि त्याच्यामध्ये भगवंतावर आपण प्रमाण आणि चौथा जो आहे भक्ती योग चार ऑप्शन दिले आहेत ज्याने आपण भगवंताशी कनेक्ट संबंध जोडू शकतो हे चार प्रकारचा संबंध दिलेला आहे पण या चार कर्मयुगामध्ये काय कर्मामध्ये वेगवेगळ्या वेदांची त्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कडे आपण पहिली गोष्ट तर आपण हे पण नाही वेदांचा गुण अभ्यास ज्ञानामध्ये पहिलं क्वालिफिकेशन आहे की सगळं व्यवस्थित सगळ्यांना 5 वर्षामध्ये ते पण शक्य नाही ज्ञान पण कुठे असतात ध्यानामध्ये पूर्ण मनाला काही नाही आपण म्हणतो 5 मिनिटासाठी करत तर त्यामुळे भक्ती योग जो आहे तरी पूर्ण प्रॅक्टिकल असतात ते प्रॅक्टिकल व्यवहारिक जसे आता भक्ती योग हा एकच पर्याय आहे व्यवहारिक या पर्यायामध्ये पण आपल्या परिस्थितीमध्ये पण किती पण डिस्टर्बन्स असेल तरी पण आपण अजून महत्वाचं हे की जर आपल्याला कोणती विंडोज सिस्टीम टाकायची असेल लेटेस्ट अपडेटेड विंडोज सिस्टीम टाकायची असेल कोण सांगू शकणार तो विंडोज डेव्हलप करत आहे आणि कोड डिझाईन त्याच प्रकारे हे वेगवेगळे योग आहेत योगामध्ये सर्वात उत्कृष्ट योग कोणता आहे ते कोण सांगू शकणार ज्यांनी योग सांगितले भगवंत सांगू शकणार कोणता लेटेस्ट आहे अपडेटेड लेटेस्ट युजर फ्रेंडली की हे वेगवेगळे जे योग आहेत योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्त तमो मतः युक्त म्हणजे काय योग आता आपण ऐकलं ना योग म्हणजे जुळणे है ना युक्त मीन्स योग आणि युक्त एकच जोडणे तर संस्कृतमध्ये 3 प्रकारचे वर्ड असतात आपण जसं इंग्लिश मध्ये गुड बेटर बेस्ट म्हणतात तसं संस्कृतमध्ये युक्त म्हणजे भगवंताशी संबंध जोडणे युक्ततर म्हणजे एकदम चांगला संबंध जोडणे आणि युक्ततम म्हणजे घनिष्ठ संबंध जोडणे तर भगवंत सांगत आहेत की या सगळे प्रकारचे जे योग आहेत त्या सगळ्या योगामध्ये आपण भगवंताशी संबंध जोडतो पण सर्वात घनिष्ठ संबंध कशामध्ये जोडणार तर भक्ती योगामध्ये योगिनामपि सर्वेषां म्हणजे सगळे जे प्रकारचे जे योगी आहेत सर्वात श्रेष्ठ योगी कोण आहे योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मां जो भगवंताचं भजन करतो म्हणजे भक्ती करतो तर तो माझ्या सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ आहे ना जसं वाटायला जर तो कोणी जर वेगवेगळे आसन करू लागला तर वाटेल की अरे हा मोठा योगी आहे वाटेल ना कोणाला जर सिद्धी असेल तर वाटेल की हा मोठा योगी आहे वाटेल ना कोणाला जर खरंच सिद्धी असेल तर कितीतरी मोठा योगी वाटेल पण भगवंताच्या दृष्टीने बघायला गेलं तर जो भगवंताचं सेवा करत आहे तो मोठा योगी आहे की ज्याच्यापेक्षा ज्याला नुसतं अष्टांग योग किंवा ज्ञान योग किंवा कर्मयोगामध्ये परफेक्शन जरी अटेंड केलं तर someone can read this translation सर्व योगांमध्ये माझ्याकडे निवास करतो माझे चिंतन करतो आणि प्रेमाने सेवा करतो जो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो तो सर्वश्रेष्ठ योगी तर भगवद्गीता हे एका सँडविच सारखा सँडविच खाल्लं सर्व तर सँडविच मध्ये वर ब्रेड असते खाली ब्रेड असते आणि मध्ये ऍक्च्युअल माल असतो ऍक्च्युअल मसाला असतो तर भगवद्गीता हे सँडविच सारखं आहे भगवद्गीतामध्ये 18 अध्याय आहेत त्या 18 अध्यायामध्ये पहिले 6 अध्याय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पर्टिक्युलरली कर्मयोगाचं वर्णन केलेलं आहे
शेवटचे 6 अध्याय त्याच्यामध्ये ज्ञानयुगाचं आणि ज्ञानयुगाचं वर्णन केलेलं आहे. आणि मधले जे 6 अध्याय आहेत ते भक्ती योग है ना. जसं सँडविच मध्ये मधला जो पार्ट असतो तो मेन असतो, त्याच प्रकारे ते कशासाठी ठेवलं, कारण की ते इसेन्स सर्व सार जे आहे ते मध्ये दिलेलं आहे भगवत. तर ते सँडविच सारखं आहे. आणि भक्ती जी आहे एकदम सोपी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सहजरित्या लहान मुलगा पण करू शकतो, म्हातारा व्यक्ती पण करू शकतो, तरुण व्यक्ती पण करू शकतो. तर सर्व वेळामध्ये होऊ शकते, सर्व परिस्थितीमध्ये होऊ शकते. तर एक युनिव्हर्सल ऍप्लिकेशन आहे भक्तीचं. भक्ती जे आहे सगळ्या परिस्थितीमध्ये आणि सगळ्या काळ वेळच्या याच्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो, है ना. नाही तर लहान मुलगा कसं काय योगा करणार, शक्य नाहीये. पण प्रल्हाद महाराज 5 वर्षाचे असताना त्यांनी सिद्धी प्राप्त केली. कोणत्या योगानं? भक्ती योगानं. ध्रुव महाराज 5 वर्षाचे असताना सिद्धी प्राप्त केली. कोणत्या योगानं? भक्ती योगानं. नारद मुनी 5 वर्ष असताना सिद्धी प्राप्त केली. कोणत्या योगानं? भक्ती योगानं. तर भक्ती योगानं तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असाल तरी परफेक्शन अटेंड करू शकता. आणि किती पण परिस्थिती किती पण वाईट असू दे आजूबाजूची, त्याच्यामध्ये आपण परफेक्शन प्राप्त करू शकतो, है ना. पण बाकीच्या योगांसाठी खूप साऱ्या कंडिशन्स अप्लाय, है ना. प्रत्येक प्रोडक्टवर असते ना स्टार मार्क, कंडिशन्स अप्लाय. तसंच बाकीचे जे योग पद्धती आहेत त्याच्यामध्ये कंडिशन्स अप्लाय आहेत. ते इझी आणि सोपं आहे. अजून बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अरे अध्यात्म म्हणलं की संसार सोडून संन्यास घ्यावा लागेल का? अरे लाल कपडे बघितले तर आम्हाला पण लाल कपडे घालावे लागतील का? आई म्हणते की अरे जाऊ नको बाबा, तू पण तसंच होऊन जाशील. वाटते की नाही काळजी? इस्कॉन मध्ये आलं तर अजून जास्त भीती वाटते. तर सर्व सोडून द्यावं लागेल का? नाही, कारण की पहिला जो व्यक्ती आहे ज्यांना भगवद्गीता सांगितलेली आहे भगवंतांनी, तो अर्जुन. अर्जुन हा कोणी संन्यासी नव्हता, अर्जुन हा ग्रहस्थ होता, है ना. वॉरियर होता, पॉलिटिशियन होता, राजकारणी, राजकारणामध्ये होता तो, राईट. तर जर अर्जुन जो पहिला हे आहे श्रोता आहे भगवद्गीतेचा, त्याच्यावर आपण एवढं नक्की आहे की भगवद्गीता प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला सगळं सोडायची गरज नाही, तर भगवंतांना ऍड करायची गरज आहे. जसं बाकी सगळे आपले प्रोफेशन वेगवेगळ्या शून्यासारखे आहेत, पण जेव्हा आपण एक लावतो शेवटी तर त्या सगळ्याला व्हॅल्यू येते. आणि जेवढी शून्य असतील तेवढी व्हॅल्यू वाढते पण. तर तो एक जे आहे ते भगवान श्रीकृष्ण आहे. जेव्हा आपण आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आपण आयुष्यामध्ये करत आहोत त्याच्या आधी जर भगवान श्रीकृष्णांना जर उभं केलं तर सगळ्यांना व्हॅल्यू येते, सगळ्यांना महत्व येते. त्याच्यामुळे भक्ती हे सोडण्याची प्रोसेस नाही तर जोडण्याची प्रोसेस आहे. भक्ती जोडण्याची प्रोसेस आहे, ज्यामध्ये आपण फक्त ऍड करत असतो. पुन्हा अजून खूप वेळ, सगळेजण बिझी आहेत, खूप वेळ लागणार, मला कुठं वेळ आहे? सगळ्यांनाच विचारा, कोणालाच वेळ नाहीये. लहान मुलाला पण अभ्यास आहे ना, त्याला पण परीक्षा येतात, त्याला पण खूप काही गोष्टी करायच्या आहेत. म्हाताऱ्या व्यक्तीला पण वेळ नाहीये, तो पण आपल्या काळजीमध्ये असतो, 24 घंटा चिंता करत असतो. करता तर काहीच येत नाही, पण 24 घंटा चिंता असते, फुल बिझी. त्याला म्हणलं तर त्याला पण वेळ नाहीये. तर वेळ कोणालाच नाहीये, पण ऍक्च्युली सर्वांसाठी वेळ तेवढाच आहे, 24 घंटेच वेळ आहे, है ना. वेळ तर 24 घंटेच आहे. तर वेळ हा काढल्याने निघतो. वेर वी आर इंटरेस्ट अँड वेर विल डिझायर, तिथे वेळ निघतो. एवढं बिझी असेल तरी 3 टाइम जेवण करतातच ना. ब्रेकफास्ट साठी वेळ निघतो, लंच साठी वेळ निघतो, डिनर साठी वेळ निघतो. सो वेळ जे हा प्रॉब्लेम नाहीये. द लॅक ऑफ डिझायर इज द प्रॉब्लेम. इच्छा नाहीये, सो दॅट इज द प्रॉब्लेम. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे अध्यात्म जे आहे रिकाम टेकड्या म्हातारं झाल्यावर आपण करू का? अरे आता तर आपले मजा करण्याचे दिवस आहेत, तेव्हा आपण म्हातारं हो तेव्हा बघू का? वाटते ना. सांगणारे पण सांगतात अरे आता काय, आता तर तुझे मजा करायचे दिवस आहेत, आता कुठं तू अध्यात्मामध्ये लागला, है ना. तर भगवंतांना जर आपल्याला जर ऑफर करायचं असेल तर आपण सुकलेलं फुल घेऊन जाणार का? नाही ना.
चांगलं फुल असेल तेच ऑफर करतो ना. तर जेव्हा आपण तरुण असो, जेव्हा एनर्जेटिक असो, तेव्हा भगवंतांना ऑफर केलं तर आवडेल ना. कोणाला तुम्हाला जर गुलाबाचं फुल आणून दिलं आणि पूर्ण सडलेलं फुल असेल काय, तो मान वाटेल की अपमान वाटेल. पण जेव्हा तरुणपण असते त्यावेळेस भगवंताची सेवा करायची असते. प्रल्हाद महाराज म्हणतात वयाच्या 5व्या वर्षापासून चालू करायला पाहिजे. आपण तर आता वय किती आहे आपलं, कमीत कमी 20 वर्ष तरी आहे, 19-20. इव्हन त्याचं वय पण 5च्या वर असेल. किती आहे वय तुझं? 9 वर्ष. तो 4 वर्षांना मोठा आहे तो. 4 वर्ष उशीर झाला. तर प्रल्हाद महाराज म्हणतात की आपण कार्यक्रम झाल्यावर बघू का. हा? तर 5 वर्षाचा असतं ना तेव्हापासून चालू करायला सांगतात. 20 वर्ष, कमी कमी 15 वर्ष लेट झालेलं आहे आपल्याला. आणि एनिवे कोण म्हातारा आहे? ज्याचा मृत्यू जर 1 वर्षामध्ये होणार असेल तो आताच म्हातारा आहे. कोणाला लिहिलेलं तर नाही कधी कोणाचा मृत्यू आहे, है ना. पण कोणी 70 वर्षाचा असेल पण त्याला अजून 10 वर्षाचं आयुष्य असेल तर तो अजून म्हातारा नाहीये. पण कोणी वय त्याचं जर 30 वर्ष असेल पण 1 वर्षामध्ये त्याचा मृत्यू झाला असेल तो म्हातारा आहे ऍक्च्युली. तो म्हातारपण म्हणजे काय? क्लोजनेस टू डेथ. मृत्यूच्या तो जितका जेवढा जवळ आहे तो म्हातारा आहे. त्याच्यामुळं कोण म्हातारा आहे कोण तरुण आहे तो पण सांगता येत नाही, है ना. अजून म्हणतात की अरे भक्ती कोणासाठी आहे? भाऊक लोकांसाठी आहे. त्यांना काही असंच भाऊक लोक आहेत, भाऊक समजलं ना, सेंटिमेंटल. कीर्तन करत राहतात, काहीतरी गात राहतात, त्यांच्यासाठी. बिकॉज दे डोंट नो द पर्पज. पर्पज आयुष्याचा पर्पजच त्यांना पण माहीतच नाहीये काय पर्पज आहे आयुष्याचा. राईट. तर भक्ती ही प्रोसेस आहे. प्रोसेस म्हणजे त्याला रिझल्ट आहे. प्रोसेस म्हणजे त्याला रिझल्ट आहे. तुम्ही काही काही करत असाल तर त्याला काही रिझल्ट असेल तर फायदा. तर प्रोसेस, भक्ती ही प्रोसेस आहे, त्याला एक रिझल्ट आहे. तर इट इज नॉट अबाउट द सेंटिमेंटल पीपल. तसं जर बघितलं तर शंकराचार्य, सगळे आचार्य, चैतन्य महाप्रभू, रामानुजाचार्य, हे काही सेंटिमेंटल नव्हते लोक. किती तत्ववेत्ते होते. भक्ती तर अशा तत्ववेत्या लोकांचं हे प्रॅक्टिस आहे. Right? पण भक्तीचा गुण असा आहे की एकदा एवढी सोपी करून दिली जाते की आपण आपण सहज त्याला मिस करतो. काही गोष्टी सहज आणि सोपी असेल तर आपण सिरियसली घेत नाही. तर भक्तीचं ते आहे. भक्ती एवढी सोपी आहे, प्रभुपाद म्हणतात की एवढी सोपी आहे की वी मे मिस इट. असं होऊ शकतं की आपण त्याला दुर्लक्ष करू. काही एवढी सोपी आहे, है ना. तर मग आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्गाचं कसं पालन करू शकतो? आपण भक्तीचं आचरण आपल्या जीवनात कसं करू शकतो? तर आपलं जे भौतिक भौतिक अस्तित्व आहे एका रोग्याप्रमाणे आहे. जर आपण कोणता रोग झाला असेल तर आपल्याला काय महत्वाच्या गोष्टी आहे? या 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिले हे की आपल्याला स्वीकार नाही की आपल्याला आजारपण आहे, है ना. कोणी जर मेंटल पेशंट असतात ना, सर्वात मोठं चॅलेंज हे असते की त्यांना कन्व्हिन्स करणं की तुम्ही बिमार आहात. तुमचा मानसिक आजार झालेला आहे हे कन्व्हिन्स करणं सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो. त्याला वाटतच नाही मला प्रॉब्लेम आहे. त्याला वाटते सगळ्या लोकांना प्रॉब्लेम आहे. मी सर्वात युक्ती आहे. तर पहिली स्टेप आहे आजारपणामध्ये की अरे ऍक्सेप्ट करणं की मला आजार आहे. है ना. नंतर मग दुसरं काय? योग्य रुग्णालयात जाणं, हॉस्पिटल डॉक्टरना भेटणं, योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं. आजकाल तर व्हॉट्सअपवर नाही तर येत राहतात 1000 गोष्टी, है ना. डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि मग काही डूज अँड डोंट सांगतात, है ना. काही काही खाय हे खाऊ नका, ते खाऊ नका. हं. असं हे करा, ते करा, या गोळ्या खा आणि चौथं मेडिकेशन, ट्रीटमेंट, 5 ट्रीटमेंट. तर प्रत्येक आजारपणाचे लक्षण असतात, है ना. प्रत्येक आजारपणाचे काही लक्षणं असतात. तर मग याला भवरोग संस्कृत मध्ये काय सांगितलेलं आहे? भवरोग, रोग म्हणलेला आहे याला. या पुन्हा या भौतिक आयुष्याला रोगाची तुलना दिली आहे. त्याला भवरोग म्हणलेलं आहे. त्या भवरोगाचं चिन्ह काय आहे? या 4 समस्या आणि 3 ताप जे आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलेले आहेत. हे 4 समस्या ज्या आहेत परमनंट प्रॉब्लेम कोणत्या आहेत? 4. कोणी हात वर करा. 4 प्रॉब्लेम कोण सांगेल? मी फोटो पण दाखवलेलाच आहे. 1, 2, 3. अजून कोणी?
जन्म मृत्यू जरा व्याधी हे 4 परमनंट प्रॉब्लेम आहेत. बर्थ जन्म, मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण, हं, आणि व्याधी व्याधी म्हणजे बिमारी. हे 4 परमनंट प्रॉब्लेम आहेत. आणि तीन तीन जे आहेत आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे आपले बॉडी आणि आपल्या मन आणि आत्म्याला, मन आणि बुद्धी आणि आपलं शरीर हे एकमेक आपल्याला त्रास होतो है ना. कुठेतरी त्रास चालू होते, कुठेतरी बॅक एक, तर कोण काहीच केलं नाही, आपलं शरीर आपल्याला त्रास देत आहे ना. कोणाला बॅक एक असते, कोणाला नेक एक असते, कोणाला इथे आपलं शरीर आपल्याला त्रास देत आहे. कधी दुसऱ्या व्यक्तीकडून त्रास, दुसऱ्या प्राण्यांकडून, त्याला आधी भौतिक म्हणतात. आणि आधी दैविक, जसं वेगवेगळ्या अर्थक्वेक, भूकंप येणं, वेगवेगळे फ्लड्स येणं, हे आपल्या हातामध्ये नाहीये, त्याला आधी दैविक म्हणतात. ते हे 4 पूर्ण समस्या आहेत. बर्थ, ओल्ड, जरा, जन्म मृत्यू जरा व्याधी आणि हे आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक हे आपल्या भवरोगाचे लक्षण आहेत. दिस इज द डिसीज वी आर राईट. तर मग तर वेगवेगळ्या स्तरावर जाते व्यक्ती. तर पहिला जो स्तर आहे जे क्रॉनिक असतं ना, ज्यांना कॅन्सर वगैरे होते किंवा कोणाला क्रॉनिकल डिसीज होतात, म्हणजे क्रॉनिकल म्हणण्यापेक्षा ज्या डिसीजला ट्रीटमेंट नाहीये, असं जेव्हा डिसीज होतं ना कोणाला, तर ते या 5 स्टेज मधून जातात लोक. पहिले तर नकारतात, मला त्यांना काही झालंच नाही म्हणतात. ते त्यांना जेव्हा कळते, डिटेक्ट होते, डॉक्टरकडे गेल्या गेल्या म्हणले की डॉक्टर तुम्हाला कॅन्सर झाला, तर पहिले तर त्यानंतर मला झालाच नाही, अरे मी तर ठीकठाक आहे, काहीच नाही मला सर. ते एक नकार स्टेज असते. नंतर मग थोड्या वेळानं कळायला लागतं की आहे काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर मग त्यांना एक दुसरी स्टेज येते, क्रोध, अँगर, अरे मलाच का झाला, मी काय पाप केलं, मी तेवढं एवढं काही ठीकठाक चालू होतं, मलाच का झाला. तिसरी येते तडजोड. नंतर मग ते जगायला शिकतात की आपल्याला या 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 याच्यासोबत राहणंच आहे. औदासीन्य, चौथी बेंच, एक स्टेज येते की अरे किती पण केलं तरी याला ट्रीटमेंट नाहीच आहे, ते बिकम नेग्लेक्ट करतो. आणि शेवटी मग येतं की स्वीकार, ऍक्सेप्टन्स. शेवटीची स्टेज ऍक्सेप्टन्स, की ते ऍक्सेप्ट इट इज नाऊ, इट इज अ रियालिटी ऑफ माय लाईफ. तर जेवढा आपण लवकर स्वीकार करू, तेवढं त्याच्यासाठी आपण विचार करू शकतो की आपण कसं ट्रीटमेंट करून बाहेर यायचं. त्यानंतर मग वन्स एकदा आपण ऍक्सेप्ट केल्यानंतर, तर दुसरी स्टेप काय आहे मग, योग्य रुग्णालयात जाणे, तर जिथे जिथे आपल्याला त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. जसं आपल्याला काही रोग झाला तर आपण हॉस्पिटलमध्ये जातो. तसंच जर आपला हा जो रोग आहे, या रोगाचं हॉस्पिटलमध्ये हे नाहीये, तर मग याच्यासाठी जो हॉस्पिटल आहे त्याला आपण मंदिर म्हणतो. टेम्पल इज लाईक अ हॉस्पिटल, टेम्पल इज ऑल्सो लाईक अ युनिव्हर्सिटी, जिथं आपल्याला एज्युकेशन भेटते. मंदिर जे आहे ते एका हॉस्पिटल सारखं आहे किंवा एका युनिव्हर्सिटी सारखं आहे, एका कॉलेज सारखं आहे, जिथं आपल्याला याचं ज्ञान भेटते. आधीचे टेम्पलचा आयडिया आहे, टेम्पल एका युनिव्हर्सिटी सारखं असायचं. टेम्पल आणि त्याच्यासोबत सर्व शिक्षण, वैदिक शिक्षणची पद्धती असायची. नुसतं टेम्पल हे फक्त दर्शनासाठीच नाहीये, टेम्पल जे आहे एज्युकेशन साठी आहे. दॅट शुड बी एज्युकेशन सेंटर. आधी प्रत्येक टेम्पलच्या तिथं गुरुकुल असायचे, जिथे एज्युकेशन दिलं जायचं. तर टेम्पल हॅज अ पर्पज. जिथं आपल्याला एज्युकेशन मिळते, जिथं आपल्याला या आध्यात्मिक एज्युकेशन आणि आध्यात्मिक शुद्धीकरण त्याचे एक केंद्र आहे, त्याला टेम्पल म्हणतात. बट व्हॉट इज इम्पॉर्टंट इज दॅट वी नीड टू टेक पार्ट, वी नीड टू टेक पार्ट, है ना. जर आपण तिथं नुसतं टेम्पल असून काय फायदा, आपण त्याचा भाग घेतो, आपण तिथं जातो का, आपण सोबत येतो का एक्सरसाइज, अनलेस वी टेक दॅट ऍडव्हान्टेज विल नॉट बी बेनिफिटेड. तर एक पाण्याच्या याच्यामध्ये जर वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण थेंब टाकले, असे खडे टाकले, तर काय होते, त्याचे तरंग येतात, है ना, तरंग येतात, आणि ते सगळे तरंग एकमेकाला क्लॅश करतात, एकमेकाला क्लॅश करतात. तर आपल्या याच्यामध्ये आपले प्रत्येक व्यक्ती
आपल्या स्वतःचा एक त्याचा उद्देश असतो, स्वतःचा एक आयडिया असतो. तर हे सगळेजण आपले आपापल्या परीनं सगळीकडं एका तरंगासारखे आहेत. त्याच्यामुळे घरामध्ये 5 जण असतात, त्यांचे 5 जणांचे 5 डायरेक्शन मध्ये त्यांचे कामं चालतात, ते एकमेकाला क्लॅश होत राहतात. है ना? पण सगळ्यांचा जर उद्देश जर भगवंताची सेवा असेल, तर भगवंत जर त्याचे सेंटर असतील घराचे म्हणा, गावाचे म्हणा, देशाचे म्हणा, तर भगवंत जेव्हा सेंटर असतात, तेव्हा सगळे जे वर्तुळ असतात ते एक केंद्रित सेंटर एका सेंटरच्या भोवती असते. तर मग तिथं क्लॅश होत नाही. है ना? त्यामुळे भगवंताला जर आपण केंद्र बनवू, भगवंताला जर केंद्र बनवू, तर त्या भगवंत केंद्रीय जीवनामध्ये आपण 5 जण काय 50 जण एकत्र राहू शकतात. पण भगवंत एक जर केंद्र नसतील, तर इव्हन 2 जण एका जागी राहू शकत नाही. काही 2 जण वेगवेगळे आपले स्वतःचे उद्देश आहे. तर आपण केंद्र बनलं तर 1000 केंद्र होतील. पण भगवंत जर केंद्र ठेवलं तर एकच केंद्र राहील आणि त्या एक केंद्रित जीवनामध्ये हजारो जण सुखरूप जगू शकतात. तर भगवंताला आपण कसं केंद्रित बनवायचं? तर आपण घरालाच एका मंदिरामध्ये रूपांतर करू शकतो. हे समजणं गरजेचं आहे. असं नाही की मंदिर हे फक्त बाहेरच कुठं असते. तर घर जेव्हा भगवंतात मंदिर म्हणजे काय? जिथं भगवंताचं अस्तित्व आहे. जर भगवंत जर घरामध्ये अस्तित्वात असतील, तर घर हेच एक मंदिर आहे. आता आपण इथं आहोत. तर हे एक मंदिर आहे, कारण की भगवंताचं अस्तित्व आहे. जिथं भगवंताचं अस्तित्व आहे, ते मंदिर आहे. राईट? असं नाही की मंदिर म्हणजे काही दुसरीकडेच असायला पाहिजे. राईट? ते आपण पहिलं दुसरी योग्य रुग्णालयात जाणे म्हणजे मंदिरात. तिसरं आहे योग्य वैद्यकीय तज्ञाचा सल्ला घेणे. आता डॉक्टरांकडे ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण पाहतो की नाही त्याची स्पेशालिटी काय? दाताचा डॉक्टर असेल तर आपण सर्जनकडे नाही जात किंवा कोणत्या हार्ट स्पेशालिस्ट कडे नाही जात. दातामध्ये त्रास असेल तर दाताकडे जातो. डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळेवाल्याकडे जातो. है ना? हार्टचा असेल तर हार्ट स्पेशालिस्ट कडे जातो. थ्रोटचा असेल तर ENT कडे जातो. तर त्याची स्पेशालिटी काय? है ना? योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं हे पण गरजेचं आहे. तर तसंच मग हा जो आजार आहे, तर आपण आपल्याला आध्यात्मिक डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. तर जे आपल्याला प्रॉपर सल्ला देऊ शकतात, ज्याला त्याचं ज्ञान आहे. तर कसं ओळखायचं कोणाकडं? पहिली गोष्ट तर त्यांना ते वैदिक परंपरेमध्ये यायला पाहिजे. कोणी पण म्हणू शकेल का, मी माझं डॉक्टर आहे? नाही. त्यानं कोणत्या तरी बोनाफाईड कॉलेजमधून डिग्री करायला पाहिजे. डॉक्टरांची डिग्री कोणत्या तरी बोनाफाईड कॉलेजमधून डिग्री असेल तरच त्याला मान्यता आहे. मान्यता प्राप्त डिग्री पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जो कोणी आध्यात्मिक आध्यात्मिक डॉक्टर आहे, तर तो पण कसा असायला पाहिजे? प्रमाणित. ज्या वेगवेगळ्या परंपरा आहेत, 4 परंपरा आहेत, ज्या भगवंतापासून सुरू झालेल्या आहेत. ब्रह्म संप्रदाय, रुद्र संप्रदाय, श्री संप्रदाय आणि कुमार संप्रदाय. ते जणू काही 4 युनिव्हर्सिटी आहेत. तर आपल्याला जर परफेक्ट नॉलेज पाहिजे असेल, तर कोणी पण आध्यात्मिक गुरु या 4 संप्रदायापैकी कोणाशी पण संबंध कुठून पण सर्टिफाईड असेल, कनेक्टेड असेल, है ना? तर म्हणजे त्याला परफेक्ट बोनाफाईड ज्ञान भेटेल. तर मग आपल्याला जर आध्यात्मिक सल्ला पाहिजे असेल, तर मग असा गुरु पाहणं गरजेचं आहे की जो अशा युनिव्हर्सिटी मधून पास आउट झालेला आहे. दुसरं नुसतं पुस्तकी ज्ञान असेल तर चालेल का? नाही ना. नुसतं पुस्तकी कोणी जर म्हणलं की मी पुस्तकाचा अभ्यास करून ऑपरेशन करतो, तुम्ही ऑपरेशन करायला जासाल त्याच्याकडे? जर तो म्हणला की पुस्तक काढून बसला बाजूला आणि ऑपरेशन करायला लागला, करेल का कोणी? ते नुसतं पुस्तकी ज्ञान सफिशियंट नाहीये. तर त्याच्या आचरणामध्ये पण असायला पाहिजे. है ना? तर नुसतंच भगवद्गीतेचं ज्ञान असून फायदा नाही, तर त्याच्या आचरणामध्ये कसं आचरण आहे ते पण महत्वाचं आहे. तो जो त्याच्याकडे ज्ञान पण आहे आणि जो भक्ती मार्गाचं प्रॅक्टिस पण करतो, असा जो प्रॅक्टिशनर असेल त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं आहे, तर आपल्याला जर खरंच ट्रीटमेंट इफेक्टिव्ह व्हायची असेल तर आपल्याला पाळावं लागतील त्याचे नियम. काय काय नाही खायला पाहिजे. है ना? जर कफ होत असेल तर तुम्ही पुन्हा सर्दी रात्री दही घेतलं, त्रास होणारच जरा. है ना? तर मग युनिट त्या डॉक्टरांनी जे सांगितलेलं प्रिस्क्रिप्शन आहे ते आपल्याला फॉलो करणं आहे. है ना? तर ज्या प्रतिकूल गोष्टी असतात ते टाळायच्या असतात आणि ज्या अनुकूल गोष्टी असतात त्या आपण स्वीकारायच्या असतात.
तसंच मग आध्यात्मिक भक्ती मार्गामध्ये पण 4 प्रतिकूल गोष्टी येतात आणि त्याच्यामध्ये पहिली गोष्ट हे आत्मशुद्धीकरण, 4 गोष्टी डूज आहेत, काय करायला पाहिजे. तर आत्मशुद्धीकरणाचा विकास, प्युरिटी, तर त्याला म्हणतात शौचम, क्लिनलीनेस. तर इंटरनल ते 2 प्रकारची प्युरिटी, आंतरिक शुद्धता आणि बाह्य शुद्धता. तर बाह्य शुद्धता जी आहे ती आपली वेगवेगळ्या आंघोळ करणं, ही बाह्य शुद्धतेच आहे. रोज सकाळी आंघोळ करणं. हॉस्टेलमध्ये असं नाही तर 8-8 दिवस मुलं आंघोळ करत नाहीत. हॉस्टेलमध्ये 8-8 दिवस मुलं आंघोळ करत नाहीत. अरे ना. तर बाह्य शुद्धता, रोज आंघोळ करणं, रोज धुतलेले कपडे वापरणं, नाहीतर जीन्स किती कधी धुतली मागे आठवत नाही, है ना. 10-20 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस तीच जीन्स वापरत राहतात. तर शुद्धता म्हणजे रोज धुतलेले कपडे वापरणं, बाहेर एक्सटर्नल शुद्धता. आणि त्याहून महत्वाची आहे आंतरिक शुद्धता, मनाची शुद्धता. तर दॅट इज अ फर्स्ट प्रिन्सिपल. आणि मनाची शुद्धता त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की कल्टिवेशनसाठी, या मनाची शुद्धता कल्टिवेशनसाठी सर्वात मोस्ट कंटॅमिनेटिंग कोणती, कशाने आपलं मन अशुद्ध होते. मन अशुद्ध होते ते कशामुळे होते, तर अवैध स्त्री संग. जेव्हा आपण अं, जेव्हा जेव्हा आपण ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे, मला सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा आपण त्या करतो तेव्हा आपलं मन दूषित होते. दुसरं आहे कंपॅशन, दया. हे 4 प्रिन्सिपल दिले, हे धर्माचे 4 स्तंभ आहेत. धर्म जो आहे 4 स्तंभावर आधारित आहे. पहिला स्तंभ आहे शौचम, एक दुसरा स्तंभ आहे दया. दया म्हणजे कंपॅशन. जर कोणी आता इथं पिंच केल्यानंतर तुम्हाला त्रास झाला का, नाही झाला, राईट ना. पण मला त्रास झाला आणि मला मान्य आहे की मला जसा हा त्रास होतो तसं तुम्हाला पण त्रास होत असणार. जेव्हा हे समजते व्यक्ती, ते दयेचा पहिला अंश आहे. जर मला कोणी जर मला मला माझ्या जीवाला हानी व्हायची वाटत नाही, तर म्हणजे पुढच्या जीवाला पण हानी वाटत नाही, है ना. तर हे दयाचा पहिला अंश आहे. त्यामुळे जर कोणी जर 4 भाऊ असतील आणि चौथा जर भाऊ जर असेल आपला छोटा भाऊ, जर तो बोलता येत नसेल, त्याला जर त्याला चलता येत नसेल, त्याला काही करता येत नसेल, तर याचा अर्थ आपण त्याची हत्या करणार का, नाही. तर त्याच प्रकारे वेगवेगळे जे प्राणी आहेत ते आपल्या छोट्या भावासारखे आहेत. जस ते आपल्यासारखे बोलत नाहीत, जसं आपल्यासारखे ते हुशार नाहीत, याचा अर्थ त्यांची हत्या करणार का. आणि जसं आपल्याला पिन टोचल्यानंतर आपल्याला त्रास होतो, तसं प्रत्येक जीवाला त्रास होतो. हा. जस कोणता पण प्राणी जेव्हा कापायच्या आधी तो तडफडतो, याचा अर्थ काय, त्याची इच्छा नाहीये. बोलत नसेल पण त्याची इच्छा नाहीये. तर दया म्हणजे नॉट कोणत्याही हिंसापासून जे निर्माण झालेलं आहे त्याचं सेवन न करणं, ते पहिली गोष्ट आहे. कोणत्याही प्रकारचा मांसाहार न करणं हे दयेचं लक्षण आहे. तपस्या, तिसरं जे आहे तपस्या. तर म्हणजे कोणत्याही प्रकारचं इंटॉक्सिकेशन, पहिली तपस्या. कोणत्याही प्रकारचं जे नशापान जे करणं आहे ते तपस्येच्या विरुद्ध आहे. काही नशापाणी एक्स्ट्रा आहे, ते काही गरजेचं नाही. कोणी जर चहा कॉफी पिली नाही तर मरत नाही. कोणी असं आढळलं का चहा आणि कॉफी नाही तर कोणी मेलेलं म्हणून? इट इज नॉट रिक्वायर्ड. 400 वर्षा 70 वर्षाखाली, 100 वर्षाखाली म्हणा, इंग्रज यायच्या आधी तर कोणी पित पण नव्हतं चहा. इंग्रज आले, त्यांनी चहा दिला. ते पण कसा दिला, आधी सांगितलं की चहा खूप चांगला आहे तुमच्या हेल्थसाठी, म्हणून चहाची सवय लावली. आता सगळेजण चहा म्हणतात, है ना. त्याच्यानंतर जेव्हा सिगरेट आली तेव्हा सिगरेटची पण ऍडव्हर्टाईज अशी केली की तुमच्या शरीरासाठी चांगली आहे म्हणून, हेल्थसाठी चांगली आहे म्हणून. त्याच्यानंतर म्हणे की सिगरेटनं त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर सांगितलं की इट इज इंजुरियस टू हेल्थ, स्मोकिंग सिगारेट्स इज इंजुरियस टू हेल्थ. त्याच्यानंतर सांगितलं की त्यांना ऍक्च्युअली कॅन्सर होऊ शकतो, मान्य नाही. त्याच्यानंतर म्हणे की कॅन्सर होतो म्हणून. आणि आता तर तंबाखू वगैरे तर अर्ध तर ते कॅन्सरचा फोटो दाखवतात पूर्ण, फेफडे वगैरे ते खराब झाल्याचा, है ना. तरी पण लोक घेतात.
तरी पण लोक घेतात, त्याच्यावर मोठा फोटो दाखवतात की यानं तुमचं कॅन्सर होणार आहे. तर हे कशामुळे होतात? कारण की लोक स्वतःच्या इंद्रियावर ताबा ठेवायचं विसरून गेले. तर त्याच्यामुळं तिसरा जो नियम आहे जो आहे, नो इंटॉक्सिकेशन, कोणत्याच प्रकारचं नशापान नाही, इन्क्लुडिंग चहा कॉफी. गरज नाहीये, कोणी मरत नाही चहा आणि कॉफी घेतल्याशिवाय. बरेच जण म्हणतात तरी चहा कसं सोडणार, चहा नाही पिलं तर मरणार आहात का? काहीच होणार नाहीये, उलट चांगलं होईल. उलट तुमचं हे शरीर चांगलं होईल. अरे तर आणि पाश्चात्य देशातल्या लोकांनी सोडून दिलं, ज्यांना एवढे ड्रग जे LSD वगैरे जे आपण बघितले पण नाही, ते घ्यायची आदत होती त्यांना. एवढे चहासाठी किती अटॅचमेंट है ना. तर कोणत्याही प्रकारचं नशापान हे तपस्येच्या विरुद्ध आहे, तपस्येच्या विरुद्ध आहे है ना. जेव्हा आणि चौथं ट्रुथफुलनेस. तर गॅम्बलिंग, कोणत्याही प्रकारचं गॅम्बलिंग जे आहे, चार डोंट्स आहेत, चार नियम आहेत. पहिला नियम आहे नो इलिसिट सेक्स किंवा व्यभिचार, कोणत्याही प्रकारचा व्यभिचार नाही, परस्त्री संग नाही. दुसरा आहे नो मेडिटेटिंग, तो दया. तिसरा आहे नो इंटॉक्सिकेशन, तपश्चर्या. आणि चौथा आहे नो गॅम्बलिंग, तो आहे ट्रुथफुलनेस. हे चार पाय आहेत धर्माचे, धर्माचे चार पाय आहेत आणि हे चार डोंट्स आहेत. ठीक आहे, एवढे डूज आणि डोंट सांगतात, हे करायचं नाही, ते करायचं, हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे सांगतात. पण तेवढ्यानं होत नाही. तर आपल्याला काय त्याच्यासोबत घ्यायला पाहिजे, त्याच्यासोबत आपण ट्रीटमेंट पण घ्यायला पाहिजे, मेडिसिन पण घ्यायला पाहिजे. त्याची ट्रीटमेंट जी आहे, ती ट्रीटमेंट ही ABCD, भगवद्गीतेची ABCD ही ऍक्च्युअली ट्रीटमेंट आहे जी आपल्याला सांगितलं ते. फर्स्ट ए इज असोसिएशन. तर आपण कोणासोबत संघ करतो, असोसिएशन म्हणजे संघ. आपण ज्याचा संघ करतो तसे आपण बनतो. असं म्हणतात की 5 जण ज्यांच्याशी आपण सदैव संघ करतो त्याचा ऍव्हरेज आपण असतो. जर आपण कसे आहोत, आपले विचार काय आहेत, आपली इच्छा काय आहेत, हे जर जाणायचं असेल तर आपण कोणाशी संघ करतो तेवढं जर कळालं तर कळून दे की आपली भावना काय आहेत. त्यामुळे असोसिएशन, चूज योग्य प्रकारचा संघ निवडणं, भगवंताच्या भक्तांचा संघ निवडणं. जर आपण भगवंताच्या भक्तांचा संघ निवडू तर सोपं जाईल प्रॅक्टिस करणं है ना. पण आपण संघ जर दुसऱ्यांचा निवडू तर मग अवघड जाईल है ना. जसं कोणाला जर परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल, IIT, जेई जर क्रॅक करायची असते तर कोणासोबत बसावं लागेल, त्याला रूममेट कोण निवडावं लागेल, जो पण त्याची प्रॅक्टिस करत आहे, जो पण त्याचा अभ्यास करत आहे ना. काही संघामध्ये आल्यानंतर प्रॅक्टिस सोपी होते. तर त्याचप्रमाणे जेव्हा आपण भक्तीचं प्रॅक्टिस करतो तेव्हा आपण दुसऱ्या प्रॅक्टिशनर सोबत जर असं तर सहज सहज त्या शक्य होते. दुसरं, बर्ड्स ऑफ द सेम फिदर फ्लॉक टुगेदर असं म्हणतात. म्हणजे जर पक्ष्यांचे वेगवेगळे थवे जातात पण मिक्स नसते, एक कबूतर गेला आणि एक कावळा गेला असं नाही, सगळे कबूतर सोबत जातात, सगळे कावळे सोबत असतात, सगळे एका प्रकारचे पक्षी सोबत असतात. त्याचप्रमाणे जर आपण आपल्या जशी आवड निवड असेल तर मग आपण त्या प्रकारच्या लोकांसोबत राहू. तर आपल्याला भक्तीमध्ये निवड असेल, आपण भगवंतामध्ये इंटरेस्ट असेल, मग आपण त्या प्रकारच्या निवड करू, त्या प्रकारच्या संघाची निवड करू. आणि आपल्या हृदयामध्ये 2 प्रकारचे असं कुत्रे असतात. पहिला जो गुड डॉग आणि बॅड डॉग, एक चांगला कुत्रा आणि एक वाईट कुत्रा है ना. तर दोघं पण भोग करत असतात. कधी चांगला कुत्रा, चांगले विचार असतात, हे जे विचार असतात चांगले विचार आणि वाईट विचार, तर चांगले विचार आणि वाईट विचार जे असतात ते दोघं पण एकमेकावर चढाओढ करत आहेत, दोघं पण एकमेकावर चढाओढ करत आहेत. पण त्याच्यामध्ये आपण ज्याला जास्त खाद्य देऊ तो स्ट्रॉंग होत जाणार है ना. तर आपण चांगल्या विचारांना खाद देऊ तर चांगले विचार बळकट होणार, आणि आपण जर वाईट विचारांना खाद देऊ तर वाईट विचार बळकट होतात. ठीक आहे. तर मग ज्याला आपण जास्त साथ देऊ तर त्याची स्ट्रेंथ वाढत जाणार, त्याची स्ट्रेंथ वाढत जाणार है ना. तर त्यामुळे जेव्हा आपण संघामध्ये येतो, चांगल्या व्यक्तींच्या संघात येतो, तेव्हा आपला जो चांगले जे विचार असतात ते वाढतात, ते बळकट होतात, ते बळकट होतात. आणि जेव्हा आपण वाईट संघामध्ये जातो तेव्हा आपले वाईट विचार बळकट होतात. तर हा निर्णय आपल्याला घ्यायचा असतो. राईट. तर A फॉर असोसिएशन, B फॉर बुक्स, ग्रंथ.
कोणत्या प्रकारचे आपण पुस्तक वाचू. तर पहिले तर पुस्तक वाचायला पाहिजे. पुस्तक वाचले नाही तर तुमची बुद्धी तीव्र होणार नाही. तर बुद्धी जी आहे एका तलवारीसारखी आहे ना. तर तलवार जी असते ती जर जोपर्यंत आपण धार देत नाही, तर जोपर्यंत आपण पुस्तक वाचणार नाही तेव्हा आपली बुद्धी तल्लख होणार नाही, त्याला धार नसणार नाही. तर त्यामुळं सेकंड इज द राईट काइंड ऑफ बुक्स, योग्य प्रकारचे पुस्तकं वाचणं. जसे भगवद्गीता, आध्यात्मिक पुस्तकाचं अध्ययन कर. बी फॉर बुक्स आणि सी फॉर चॅन्टिंग, जपा मेडिटेशन. मनावर जे काम करते ते मंत्र, मनावर काम करणारे मंत्र. तर मग आपल्याला जर हे जे योग जो आहे तो मनाशी संबंधित आहे, त्याच्यासाठी ट्रीटमेंट कोणती आहे? चॅन्टिंग. आणि भगवंताशी संबंध हे चॅन्टिंग जे आहे ना, कनेक्शन सारखं आहे. जसं लहान मुलगा जो असतो अर्भक पोटामध्ये जो असतो, तो आईशी कनेक्टेड कशाने असतो? एक अम्बिलिकल कॉर्ड म्हणतात त्याला, मराठीत काय म्हणतात माहित नाही. त्या अम्बिलिकल कॉर्डनं तो कनेक्टेड असतो. तर हे चॅन्टिंग जे आहे ते अम्बिलिकल कॉर्ड सारखं आहे. जेव्हा आपण भगवंताच्या नामाचा जप करतो त्यावेळेस आपण डायरेक्ट भगवंताशी संबंध जोडतो, डायरेक्ट कनेक्शन असते भगवंताशी. राईट. सो सी फॉर चॅन्टिंग, ए फॉर असोसिएशन, बी फॉर सी फॉर चॅन्टिंग. तर वेगवेगळे मंत्र असतील, पण कलिसंद्रन उपनिषदामध्ये आपण जे पहिल्या याच्यात बघितलं, कोणता रिकमेंड केलेला आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अँड डी फॉर डाएट, डी फॉर डाएट. जेव्हा आपण कोणत्या प्रकारचं काय घ्यायला पाहिजे, आपण स्वीकारायला पाहिजे. तर पहिली गोष्ट, अन्न जे पूर्णतः मांसाहार वर्जित आहे, नो व्हायलन्स, हिंसा कशामध्ये पण नाहीये, अशा अन्नाचा स्वीकार करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरेच ऑनियन गार्लिक जे असते ते तमोगुणामध्ये असते. 3 प्रकारचे मोड असतात, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर भगवद्गीतेमध्ये आहार पण 3 प्रकारचा सांगितलेला आहे, जो सत्व आहे, जो रज आहे आणि तम आहे. तर ऑनियन गार्लिक, कांदा लसूण जे आहे ना, ते तमोगुणामध्ये येते. तर आपल्या कांदा आणि लसूणचं काही वाईट नाही, त्यांच्याशी काही द्वेष नाहीये, है ना. पण आपल्याला जर तुम्हाला भक्ती याच्यामध्ये द्यायचं असेल तर ते फेवरेबल नाहीये. एवढंच कशाला, जे पायलट असतात ना, पायलट, तर पायलटला त्यांना पण वर्जित असते ते, बिकॉज त्यांना त्यांचं मनाचं केंद्रित पाहिजे मन. हजारो पॅरामीटर्स असतात. तर ते पण त्यांना कमीत कमी 8 घंटे झोपणं कंपल्सरी असते आणि त्यांना पण ऑनियन गार्लिक रिकमेंडेड असते. त्याच्यानंतर जे ऍथलीट असतात ना, ऍथलीट, ते पण जेव्हा परफॉर्मन्स असते त्यावेळेस त्याच्या आधी ते घेत नाहीत ऑनियन गार्लिक, कारण की ते डिस्ट्रॅक्शन आहे. मन फोकस करू शकत नाही आपण, ते मनावर त्याचा वेगळा परिणाम होतो. ज्याला कोणाला फोकस ऍक्टिव्हिटी करायची असेल त्यांच्यासाठी ते फेवरेबल नाहीये. आणि जर आध्यात्मिक योग जर आपण भगवंताशी संबंध जोडायचा असेल तर आपल्याला मनाचं तर खूप केंद्रित पाहिजे मन. त्यामुळे इट इज नॉट फेवरेबल, इट इज नॉट कमेंडेड. त्याच्यामुळं कांदा आणि लसूण ते पण वर्जित सांगितलेलं आहे. ठीक आहे, पण एवढं जर जे आपण म्हणत आहोत की शाकाहार, पण माकड पण शाकाहारी आहे, गाय पण शाकाहारी आहे, हा, गाढव पण शाकाहारी आहे. सगळे प्राणी शाकाहारी आहे. तर शाकाहारीने भक्ती झाली का? नाही. राईट. पण जेव्हा आपण भगवंतांना तेच अन्न जेव्हा आपण भगवंतांना ऑफर करतो, भगवंत नैवेद्य रूपाने जेव्हा आपण करतो तर भगवंत त्याला स्वीकार करतात आणि मग आपल्याला जे देतात तो प्रसाद असतो. मग दॅट इज डिवाइड ऑफ कर्मा. कारण की बरेच जण म्हणतात की अरे झाडाला पण कापतो ना आपण, मग त्याच्यामध्ये पण हिंसा आहे. येस, पण जेव्हा आपण भगवंतासाठी नैवेद्य दाखवतो तर मग ते त्याच्यातले सगळे प्रकारचे कर्म जे असतात ते नष्ट झालेले असतात आणि आपण जे ग्रहण करतो ते प्रसाद असते, भगवंताची कृपा असते. तर आणि त्यानं आपलं मन पण शुद्ध होते आणि आपलं पूर्ण एक्झिस्टन्स प्युरिफाय होते. तर भक्ती म्हणजे फक्त प्रसादाचा स्वीकार करणं. आणि बरेच जण आपल्या तर घरीच भक्तांची मुलं आहेत. तर मग घरी प्रसाद असल्यानंतर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण प्रसाद घेऊ शकतो. सो
सोबत कधी पण भगवंताचा फोटो तर असतोच. हा, कोणत्या परिस्थितीमध्ये असेल तर आपण भगवंतांना नैवेद्य दाखवू शकतो. आणि जस्ट 3 वेळा महामंत्र, कमीत कमी पूर्ण मंत्र जरी माहित नसतील बाकीचे सगळे, तर 3 वेळा महामंत्र म्हणून भगवंतांना रिक्वेस्ट करून आपण ऍक्सेप्ट करायचं. जसं तसं लहान मुलगा वडिलांचा वाढदिवस असेल तर वडिलांना काय एक गिफ्ट घेऊन आणून देतो, तर वडिलांना खुश आनंद होतो. अरे पण पैसे वडिलांचेच, वडिलांच्याच खिशातून पैसे घेतले, वडिलांकडून पैसे घेऊन आणलं आणि तोच वडिलांना देत आहे. पण भगवंत त्या ऍक्टिव्हिटीनं, तसंच भगवंताचं ते सगळं भगवंताचं आहे. पण भगवंतांनी दिलेलं सगळं वापरून आपण जेव्हा ते भगवंतांना अर्पण करतो, त्यांना भगवंत संतुष्ट होतात. तर डी इज फॉर डाएट, अनदर डी इज फॉर डीटी वर्शिप. तर डीटी वर्शिप मध्ये काय, आपण सगळं जे वेगवेगळे, आपण फक्त जेवणच घेत नाही तर आपण सगळं काही वापरतो या विश्वामध्ये. तर सगळंच भगवंतांना अर्पण करणं या भावनेनं आपण डीटी डीटी वर्शिप म्हणजे आलच्या विग्रहांची सेवा. तर पंचमहातत्वापासून हे बनलेलं आहे विश्व, सगळं काही जे वापरतो. भूमी, रापो, अनलो, वायू, म्हणजे पृथ्वी, जल, आकाश, अग्नी. तर हे सगळे जे तत्व जे आहेत आरती रूपामध्ये आपण भगवंतांना पुन्हा वापस अर्पण करत असतो. तर अशा प्रकारे ही ट्रीटमेंट काय आहे मग, ABCD. ए फॉर असोसिएशन, असोसिएशन कोणाचं संघ, भगवंताच्या भक्तांचा संघ. बी फॉर बुक्स, जेणेकरून आपली बुद्धी तल्लख राहील आणि या भगवंताच्या वी कॅन विथ शार्प तल्लख बुद्धीने आपण भगवंतावर ध्यान करू शकतो. सी फॉर चॅन्टिंग, ज्यानं मन शुद्धीकरण होऊन आपण मन भगवंतावर केंद्रित करू शकतो. डी फॉर डाएट, हा जे जे डाएट जे आहे जे पूर्ण डाएट मध्ये महत्वाचं काय, भगवंताच्या प्रसादाचं सेवन करणं. आणि डी, अनदर डी फॉर डीटी वर्शिप, अर्चा विग्रहांची सेवा. ते हे औषधोपचार सुरू करणं. तर आजच्या याच्यात आपण काय चर्चा केली, पहिले योग, अकर्म, भगवंताशी संबंध. त्याच्यात सर्वात महत्वाचा योग आहे तो भक्ती योग. आणि काही गैरसमज की संन्यास घ्यायलाच पाहिजे का, काही गरज नाही, कोणत्या वयामध्ये करायला पाहिजे, म्हातारपणातच करायला पाहिजे का, आणि मग कशा प्रकारची ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये 5 ऍक्टिव्हिटी बघितल्या आपण, ABCD. सो थँक्यू व्हेरी मच. काही प्रश्न असतील तर आपण घेऊ शकतो आता. काही प्रश्न असतील कोणाला तर आपण घेऊ शकतो. हा, नाव काय तुझं? हा, विराज. काय प्रश्न आहे? हो. हा, नाही कसं होणार, तरी 4 युग आहेत बघा, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. है ना? हे 4 युग आहेत. 4 युग कशा प्रकारचे आहेत, जसं उन्हाळा आहे, उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा येतो. तशा प्रकारे हे 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, है ना? तर कलियुग, मग कलियुगाच्या शेवटी कल्की भगवान येणार आहे. तर मग कलियुगाच्या शेवटी कल्की भगवान येतील, त्याच्यानंतर मग कोणतं युग येणार, पुन्हा सत्ययुग. जसं उन्हाळ्यानंतर पुन्हा जसं पावसाळा येतो, त्याच प्रकार कलियुगाच्या शेवटी कल्की भगवान येतील. आणि कल्की भगवान बऱ्याच जणांचा नष्ट करतील, पण काही जण राहतील ते चांगले असतील, ते बघ, निवडून निवडक 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 लोक राहतील आणि त्यांच्यापासून पुन्हा सत्ययुगाची निर्मिती होणार. तिथून पुन्हा सत्ययुग होणार. सत्ययुग झाल्यानंतर मग पुन्हा त्रेता, पुन्हा द्वापर, पुन्हा मग पुढचं कलियुग. कृष्ण तर कृष्ण भगवान कोणत्या भगवंताचे रूप होते, तर भगवान जो शब्द आहे, भगवंत, आता जेव्हा आपले वडील आहेत है ना, वडिलांना पण वडील आहेत ते,
त्यांच्या वडिलांना पण वडील आहेत, पण जेव्हा त्या वडिलांचा पण कोणातून जन्म झालेला आहे है ना? तर मग असं वापस आपण ते वडील 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 केलं तर कुठेतरी सुरुवात होईल की नाही? कुठेतरी असा व्यक्ती असेल की ज्याला कोणी ज्याची अनादीर आदीर. अनादी म्हणजे काय? त्याला आधी म्हणजे काय? सुरुवात. अनादी म्हणजे काय? त्याला सुरुवात नाही, ज्याचा कोणीही पण त्याचा आधी कोणी पण नाहीये. अनादीर आणि आदी. आदी म्हणजे ते सगळ्यांची सुरुवात आहे. अशा भगवंतांना श्रीकृष्ण भगवान. तर काही विकत घेतलं तर मग भगवंतांना फोटो जर असेल आपल्यासोबत, छोटासा भगवंताचा फोटो सोबत ठेवायचा, लगेच भगवंताला नावे तिथं ऑफर करून, होत असेल तर तुळशी पत्र ठेवून 3 वेळेस महामंत्र म्हणून ते टाकतात. पण दॅट शुड नॉट बी अ लायसन. इमर्जन्सी शुड ऑलवेज बी इमर्जन्सी. कधी कधी, नॉट दॅट रोज. घरी असेल तरी, वेळ असेल तरी आवश्यक आहे. 4 डोंट्स, 4 रेग्युलेटरी प्रिन्सिपल्स. ते आपण पहिलं जे आहे, कोणतंही पहिलं दुसरं कोणतं पण म्हणा, तर नो इंटॉक्सिकेशन, कोणत्याही प्रकारचं नशापान नाहीये, इन्क्लुडिंग टी अँड कॉफी. खास मेन्शन करावं लागतं त्याचं, कारण की लोकांना वाटतच नाही की ते नशा आहे. हा, उपासाच्या दिवशी पण चहा पितात. उपासाच्या दिवशी चहा चालतो, बाकी सगळं चालणार नाही, पण चहा चालेल, इन्क्लुडिंग टी अँड कॉफी. आणि हे दॅट इज अ फर्स्ट वन. दुसरं, नो गॅमलिंग. एनिवे पैसाच नाही कोणाकडे, काय गॅमलिंग करणार. पण कोणत्याही प्रकारचं गॅमलिंग, जे पत्ते खेळणं, पुन्हा इथं मटका वगैरे असते का माहित नाही, तर मटका, कॅसिनोज असतील तर माहित नाही नांदेडला, कॅसिनोज मध्ये जाणं. आणि इवन इवन जे शेअर मार्केट कॅन ऑल्सो बी गॅमलिंग इफ यू आर डुईंग इन दॅट वे. इन्व्हेस्टेड म्हणून करत असेल तर वेगळी गोष्ट, पण तुम्ही जर रोजच्या रोज खेळत असाल तर मग दॅट इज काइंड ऑफ गॅमलिंग. तिसरं, नो मीट इटिंग. कोणत्याही प्रकारचा मांसाहार नाही. हे कशामुळं हे नियम आहेत? कारण की जो कोणी मांसाहार करत असेल त्यांना भगवंताप्रती आकर्षण निर्माण होणं शक्य नाही. काही भगवंत संतुष्ट होत नाहीत त्यांना. जसं तुम्ही जर 4 भाऊ असाल आणि एका भावाला मारलं, तर आई संतुष्ट होईल का? हा, घरचे संतुष्ट होतील, आई वडील संतुष्ट होतील का तुम्ही एका भावाला रोज मारायला? भगवंत कसे खुश होणार जर तुम्ही त्यांच्या एका दुसऱ्या प्राण्यांना हत्या करत असाल तर नो मीट. आणि चौथं आहे, अवैध स्त्री संग त्याग. म्हणजे की पहिलं ज्ञानाचं लक्षण. चाणक्य पंडित काय म्हणतात? मातृवत परदारेशु. तर प्रत्येक स्त्रीला आपल्या आईप्रमाणे बघणं हे आध्यात्मिक चैतन्याचं लक्षण आहे. हे जे आहे हे खरं उच्च जो मनुष्य स्तर आहे त्याचं लक्षण आहे. प्रत्येक स्त्रीला आपल्या मातेप्रमाणे बघणं. आत्मवत सर्व भूतेषु परद्रव्येषु च लोष्टवत आत्मवत सर्व भूतेषु. आत्मवत सर्व भूतेषु. तर प्रत्येक स्त्रीला आई, मातृवत परदारेषु, आई प्रमाणे समजणं, हे चौथा नियम आहे. नो illicit sex means not having a sex except marriage, not before marriage, after marriage, only after marriage, right? तर this is girlfriends, it is a sophisticated way of telling. Affairs, हे चांगले नाव दिले. This all is not beneficial.
कशामुळं? वेळ वाया जातो, बाकी काही नाही. वेळ वाया जातो, तुमची एनर्जी वाया जाते आणि शेवटी लग्न कोणा दुसऱ्यासोबतच करणार. सो वाय टू वेस्ट टाइम? पैसा पण वाया जातो. अरे, सो जस्ट हिअर अँड फॉलो दिस, यू आर सेफ. आणि महत्वाचं, असं काही खूप मोठं नाही, सगळ्यांचे लग्न होतात. असं एक व्यक्ती नाही की ज्याचं लग्न होत नाही. काही जण एक्सेप्शन असतात, पण बाकी तर जनरल सर्वांचे लग्न होतात. काही एक्सेप्शन इस्कॉन मध्ये जे करत नाही तर. बट अदरवाइज इट इज सो नॉर्मल. बट असं दाखवतात की जसं काही कुछ अबनॉर्मल, कुछ हाय, मतलब की दॅट इज समथिंग विच इज aspired फॉर. सो दीज आर द 4 नेगेटिव्ह कन्सेप्ट यू नीड टू फॉलो. अजून काही प्रश्न? येस. काय म्हणले? चमत्कार, भगवंत चमत्कार करू शकतात का? हा प्रश्न आहे ना. डोळे मिटणंच कशाला, हात पण हलू शकतात, हँडशेक केला तर. हा, करू शकणार नाहीत का? हा? केलं तर भगवंतानी जर हँडशेक केला दे तुम्हाला, शक्य आहे की नाही? हा, तर भगवंत चमत्कार करू शकतात का, हा प्रश्न आहे ना. तर असं म्हणण्यासारखं आहे की मोदीजी तुम्हाला कॉल करू शकतात का? नाही करू शकत, नंबर नाही तुमचा त्यांच्याकडे. तर मोदी जे आहेत त्याच्याकडे कॉल करायला काही अवघड नाही, कितीतरी जणांना कॉल करत आहेत, तुम्हाला पण कॉल करू शकतात, है ना. करू शकतात, पण करतील का? चान्सेस काय आहेत? काही 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 विशेष संबंध नाहीये ना, काही काही आपण काही विशेष केलेलं नाहीये ना, काहीच नाहीये. असा प्रश्न नाही की मोदी कॉल करू शकतात की नाहीये. तर भगवंत डोळे मिटू शकतात का? भगवंत बोलू शकतात का? भगवंत हात देऊ हँडशेक करू शकतात का? हा प्रश्न महत्वाचा नाही. पण का करतील आपल्यासाठी, हा प्रश्न महत्वाचा आहे. आलं लक्षात ना? आपण आपण भगवंताशी जेव्हा संबंध जोडू, आपण भगवंताशी तसं जवळीक होऊ, आपण भगवंताचे तसे भक्त, भगवंताची अशी सेवा करू की भगवंतांना आपल्याला भेटायची इच्छा होईल, तर मग सगळं शक्य आहे. तर म्हणून प्रयत्न काय असायला पाहिजे की आपण भगवंताची चांगल्या प्रकारे सेवा करणे, की जेणेकरून भगवंत आपल्याशी संतुष्ट होतील. तर मग मग सगळं शक्य आहे. तर एक गोष्ट आहे बघा, तर ऍक्च्युली आपल्याला प्रसादाचा वेळ झालेला आहे ना, तर लगेच दुसरं सेशन आहे. तर एक एक मंदिर आहे, तिथं एक भक्त होते. तर ते भक्त जे आहेत ना, रोज सेवा करायचे. तर खूप म्हातारे झाल्यानंतर भगवंताची मूर्ती एवढी उंच होती, अशी 8 फीटाची उंच होती, 7.5 फीटाची उंच उभी श्रीकृष्णांची. ते खूप म्हातारे झाले. तर मग म्हातारे झाल्यानंतर व्यक्ती असं हे होतो ना, वागतो ना थोडा. तर मग त्यांना भगवंतांना गार्लंडच टाकता येत नव्हता. तर भगवंतांना गार्लंडच टाकता येत नव्हता. ते एके दिवशी बघितलं, तर दुसऱ्या दिवशी ते उठले तर भगवंत खाली बसले होते. श्रीकृष्णाची मूर्ती कधी बसलेली बघितली का? नाही ना. मांडी घालून कधी बसलेली कृष्णाची मूर्ती नाही बघितली. तर 7 फुटाची मूर्ती जी आहे भगवंत, ते खाली बसलेत. कशासाठी बसलेत? काही त्यांचे जे भक्त जे आहेत ते गार्लंड टाकू देत. तर आज पण आपण गेलो तर तिथं भगवंत बसलेले दिसतात. भगवंत मांडी घालून बसलेले आहेत आज पण. हा, तर मग भगवंत बसू पण शकतात, भगवंत हँडशेक पण करू शकतात, डोळे पण मिटू शकतात. पण आपण भगवंताचे त्या प्रकारचे भक्त होणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. थँक्यू. हरे कृष्णा. इस्कॉन युथ फोरम लेवल 2 च्या या चौथ्या सेशन मध्ये अध्यात्माची एबीसीडी या चौथ्या सेशन मध्ये उपस्थित सर्व भक्तांचं मी पुनश्च एकदा स्वागत करू इच्छितो. तर आजच्या सेशनच्या माध्यमातून प्रभूजीनं खूप सारं आपल्याला आध्यात्मिक ज्ञान दिलेलं आहे. थोडंसं एक सारांश मी तुम्हाला सांगतो की प्रभूजीनं आपल्याला काय काय सांगितलं. तर या अगोदर पण विविध जे 3 सेशन झाले होते आपले, त्या 3 सेशन मध्ये आपल्याला प्रभूजींनी सांगितलं होतं की प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे
आणि जोपर्यंत हा जीव परमात्म्याशी भगवंताशी जोडत नाही तोपर्यंत तो सुखी राहू शकत नाही. जर आपल्याला सुख प्राप्त करायचं असेल तर आपण परमेश्वराशी जोडणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघलं की योग म्हणजे काय? जोडणे. तर भगवद्गीतेमध्ये 4 प्रकारचे योग सांगितलेले आहेत. ते 4 प्रकारचे योग गुरुजींनी सांगितले आपल्याला. ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग. तर सर्वात साधा आणि सोपा व्यवहारिक मार्ग जो आहे भगवंताशी जोडण्याचा तो म्हणजे भक्तियोग. आणि त्यासोबतच प्रभूजींनी आजच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की 4 प्रकारच्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहणार आहेत. बरोबर आहे. आणि 3 प्रकारचे भवरोग. 4 प्रकारच्या समस्या कोणत्या? की जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. हे अटळ समस्या आहेत. आणि या समस्याला जर आपल्याला या समस्यातून बाहेर निघायचं असेल तर आपण नेहमी काय केलं पाहिजे? इन्क्वायरी केली पाहिजे की आपण कशा प्रकारे या समस्यातून मुक्त होऊ शकतो. बरोबर आहे. आणि त्यासोबतच आपल्याला प्रभूजींनी खूप सुंदर प्रकारे सांगितलं की 4 प्रकारचे डूज, जे आपण 4 गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये केल्या पाहिजे. त्या म्हणजे आत्मशुद्धीकरणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आत्मशुद्धीकरण करण्यासाठी अगोदर आपण एक शारीरिक शुद्धीकरण केलं पाहिजे. आपल्या शरीराची पण आपण काळजी घेतली पाहिजे. त्यासोबतच आपल्या आंतरिक आत्म्याची सुद्धा आपण शुद्धीकरण केलं पाहिजे. त्याच्यासोबत आपण आपल्यामध्ये दयाभाव विकसित केला पाहिजे. ओके. तिसरं सांगितलं प्रभूजींनी संयमी वृत्तीचा आणि तपस्येचा विकास आपल्यामध्ये आपण विकसित केला पाहिजे. आणि चौथं सत्यशीलतेचा विकास केला पाहिजे. हे जे आहे ते आपल्या हे धर्माचे 4 पिल्लर आहेत. आणि 4 पिल्लर स्वतःमध्ये आपण विकसित करण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. त्यासोबतच प्रभूजींनी खूप सुंदर उदाहरण दिलं होतं युथसाठी की बघा की आपण आपल्या एखाद्या प्रिय व्यक्ती आहे त्याला असं कोमजलेलं मुरगडलेलं फुल कधी देत नाही, ऑफर करत नाही. बरोबर आहे ना? तसंच आपण भक्ती सुद्धा म्हातारपणामध्ये करू शकत नाही. बरोबर आहे. जसं म्हातारपणामध्ये काय करू शकणार? कारण त्या अवस्थेमध्ये आपण आजाराने कितीतरी आजाराने ग्रस्त असू. बरोबर आहे. सपोर्ट करणार नाही आपलं शरीर आपल्याला. त्यामुळे हे जे वय आहे फ्रेश वय आहे आपलं, फ्रेश फुलच आपण भगवंताला ऑफर करतो ना, त्याचप्रमाणे आपण हे आपलं हे जे फ्रेश वय आहे ते आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. बरोबर आहे. सर्वजण युथ आहात आणि आज तुम्हाला खरंच आपलं खूप मोठं भाग्य आहे की प्रभूजी मुंबईवरून विशेष करून आपल्याला हे ज्ञान देण्यासाठी आज येत आहेत. बरोबर आहे ना? हरी बोल. तर प्रभूजींनी खूप सुंदर प्रकारे आपल्याला आज अध्यात्माची एबीसीडी या विषयावर खूप सुंदर प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्याबद्दल प्रभूजीचा आपण हृदयातून 3 वेळेस हरी बोल म्हणून आभार व्यक्त करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. ओके. तर मागचा जो आपला सेकंड प्रेरणा फेस्टिवल झाला होता त्यामध्ये आपण 21 डे चॅलेंज दिलं होतं सर्व विद्यार्थ्यांना. काही विद्यार्थ्यांना दिलं होतं. तर त्यामध्ये एक स्लिप दिली होती तुम्हाला आणि आपण चॅन्टिंग सुद्धा इंट्रोड्यूस केलं होतं सर्वांना. आणि ज्यांनी ज्यांनी ती स्लिप आणलेली असेल 21 डेचं चॅलेंज पूर्ण केलेलं असेल तर ती स्लिप आपल्याला तुम्ही आता आम्हाला परत करायची आहे. जे काही तुमची 2 माळा 1 माळा जे चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट केलं होतं ते तुम्ही जर पूर्ण केलेलं असेल तर ती स्लिप आम्हाला इथं परत द्यायची आहेत. आणि ज्यांनी हे चॅलेंज पूर्ण केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना प्रभूजीच्या हस्ते एक गिफ्ट देण्यात येणार आहे. आणलंय का कोणी? आणले नसेल तर ठीक आहे. एंडिंगला आपण सर्वांना गिफ्ट देऊ. ओके. ठीक आहे. चालेल. जर तुम्ही स्लिप सोबत आणलेली नसेल पण ती घरी पूर्ण केलेली असेल, बरोबर आहे, नियमितपणे तुम्ही त्या स्लिपवर आपलं डेली शेड्यूल आहे ते पूर्ण केलेलं असेल तर चालेल चालेल चालेल. तर उद्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला एक गिफ्ट देण्यात येईल. ओके. ठीक आहे. आणि आता एक प्रेरणाची अनाउन्समेंट आहे. जसं आपला दुसरा प्रेरणा फेस्टिवल झाला होता, बरोबर आहे, तुम्ही सर्वजण दुसरा प्रेरणा फेस्टिवल आणि पहिला प्रेरणा फेस्टिवल अटेंड केलेला आहे. तर तशाच प्रकारचा प्रेरणा फेस्टिवल उद्या सायंकाळी 6 ते 8च्या दरम्यान याच ठिकाणी इथेच होणार आहे तिसरा प्रेरणा फेस्टिवल. तर त्या प्रेरणा फेस्टिवलसाठी आम्ही आपणा सर्वांना आमंत्रित करत आहोत. उद्या देखील आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे सायंकाळी 6 ते 8च्या दरम्यान. ओके. ठीक आहे. एक आता जो आपल्याला आता प्रसादम इतका सुंदर आपल्याला आस्वाद घेण्यासाठी मिळणार आहे तो हा प्रसादम बनवण्यासाठी
रमेश प्रभूजी आहेत, गजानन रावरकर प्रभूजी आणि मुकेश प्रभूजी या सर्वांनी मिळून हा प्रसाद बनवलेला आहे. तर त्यांचं पण आपण 3 वेळेस हरिबोल म्हणून आभार व्यक्त करूया. हरिबोल हरिबोल हरिबोल. ओके. तर एक आता शेवटची अनाउन्समेंट अशी आहे की आपण हा तिसरा पेरणा फेस्टिवल उद्या करणार आहोत आणि हा तिसरा पेरणा फेस्टिवल झाल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये आपण एक छोटासा कॅम्प आयोजित केलेला आहे. बरोबर आहे. तर या कॅम्प बद्दल कशा प्रकारे हा कॅम्प असणार आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला मी देतो की पुढच्या महिन्यामध्ये 9 आणि 10 तारखेला 2 दिवसाचा शनिवार आणि रविवार 2 दिवस पूर्ण 2 दिवसाचा आपण एक कॅम्प आयोजित केलेला आहे. नांदेडमध्ये विष्णुपुरीला एक वाईस आहे जिथं आपल्याला विद्यार्थ्यांना सर्व आध्यात्मिक सुविधा पुरवल्या जातात असा एक वाईस आहे विष्णुपुरीला. तर या ठिकाणी आपल्याला 2 दिवस मुक्कामासाठी जायचं आहे. बरोबर आहे. तर तिथं आपल्याला काय ऍक्टिव्हिटी करायला मिळणार आहेत तर ती ऍक्टिव्हिटी बघा असं आहे की 2 दिवसाचं तुमचं राहण्याचं पूर्ण अकोमोडेशन राहण्याची सोय तिथे केली जाईल. त्यासोबत तुमचं सर्व काही प्रसादमचं बरोबर आहे स्वीट प्रसादम तुम्हाला दिला जाईल. एक प्रकारची फिस्ट पण असेल तुम्हाला तिथं. त्यासोबतच आपल्याला एखादं हिल स्टेशन व्हिजिट करायचं आहे जसं रत्नेश्वरी वगैरे आहे तर तिथं पण आपल्याला व्हिजिट करायचं आहे आणि तिथे पण आपल्याला खूप साऱ्या आध्यात्मिक गोष्टीचा लाभ मिळणार आहे. त्यासोबतच आपल्याला कीर्तन डान्सिंग कीर्तन मिळणार आहे आणि खूप साऱ्या आध्यात्मिक गोष्टी सुद्धा आपल्याला तिथे शिकायला मिळणार आहेत. तर असा 2 दिवसाचा हा कॅम्प आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये 9 आणि 10 तारखेला तर तिथं आपल्याला पूर्ण दिवस 2 दिवस तिथे राहायचं आहे. तर माझा 8 तारखेला संध्याकाळी आपल्याला तिथे पोहोचायचं आहे. 9 आणि 10 दिवस 9 आणि 10 तारखेला आपल्याला पूर्ण तिथंच व्यतीत करायचं आहे. तर त्याच्यानंतर 11 तारखेला सकाळी आपण फ्री होणार. 11 तारखेला सकाळी फ्री होणार. तर असा हा 2 दिवसाचा कॅम्प आहे. तर याची फी जी आहे मात्र 300 रुपये आहे. मात्र 300 रुपये आहे. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर माझ्याकडे नाव नोंदणी करू शकता किंवा सर्वजण ग्रुपवर आहातच किंवा 2 दिवसानं किंवा 1 दिवसाने घरी विचारून तुम्ही मला कॉल करून तुमचं नाव रजिस्टर करू शकता. कॅम्प बद्दल सर्वांना कल्पना आली. 2 दिवसाचा कॅम्प आहे पुढच्या महिन्यामध्ये 9 आणि 10 तारखेला शनिवार आणि रविवार. हा उद्या सांगू शकतो.